प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा. शरद पवारांची शिंदेंसोबत बैठक झाली नाही. संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा नाही. मात्र अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नाशिक पालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता. ठाकरेंच्या नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका. नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा. डोंबिवलीतल्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज. रमेश म्हात्रेला कोर्टात करणार हजर. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनला मोठं यश. अरुणाचल प्रदेशातील दुर्गम जंगलात मिट्रीफोरा वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर 42 तास उलटूनही बचाव कार्य सुरूच. आतापर्यंत 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश. नाशिकमधील पंडित कॉलनीत अल्पवयीन मुलांच्या राड्यात थेट कोयता काढून वार. तुफान राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सीसीटीव्हीच्या आधारे मुलांचा शोध सुरू. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी. पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित. आणि पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील 14 रेल्वे गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द. डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सह 14 रेल्वे गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द. नंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. महाराष्ट्र एटीएसची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. पाकिस्तानात स्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एटीएस कडून संशयितांची चौकशी सुरू आहे. मोबाईल, सोशल मीडिया त्या अकाउंट्स असतील किंवा डिजिटल पुराव्यांची तपासणी सध्या सुरू आहे. कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तर तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली जाते. तर एटीएस कडून आता नवीन कारवाई सुरू केली जाते. महाराष्ट्र एटीएसची राज्यभरात धडक कारवाई सध्या सुरू आहे. पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एटीएस कडून संशयितांची चौकशी सध्या सुरू आहे. आताची सर्वात मोठी बातमी. तर या संशयितांच्या मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी सध्या सुरू आहे. कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाल्याची अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती एटीएस कडून देण्यात येते. आताची ब्रेकिंग न्यूज समोर येते. एटीएस कडून महाराष्ट्रात आता राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आता ही कारवाई सुरू आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स सध्या चेक केले जात आहेत. त्यांच्या डिजिटल पुराव्यांची देखील तपासणी केली जाते. तर त्याच्या कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाली नाहीये. आपले प्रतिनिधी याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संकेत, काय अधिकची अपडेट आहे? संकेत, माझा आवाज येतोय? तर आपण पाहू शकतो महाराष्ट्रात आता सध्या एटीएसची धडक कारवाई सुरू आहे. पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय सध्या एटीएस कडून व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये एटीएस कडून संशयितांची चौकशी सुरू आहे.
आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आणि चिंताजनक असल्याचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. खासदार अस्वस्थ आहेत, त्यांची परिस्थिती अस्थिर आहे असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. शरद पवारांना शिंदेसोबतची भेट टाळता आली असती असं देखील त्यांनी म्हटलंय. तर पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. तर आपण पाहू शकतो शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. अशातच आता शरद पवारांचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत, चिंताजनक आहे असं सूचक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर खासदार अस्वस्थ आहेत, अस्थिर आहेत, शरद पवारांना शिंदेसोबतची भेट टाळता आली असती असं देखील चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकत ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदे ही युबीटीची दुखती नस आहे. त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, टाळता आलं असतं. दरम्यान पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, हे चिंताजनक आहे आणि परिस्थिती अस्थिर आहे असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावर आता संजय राऊतांनीही भाष्य केलंय. मोदी, शहा आणि फडणवीसांविरोधात मतदान करून तुम्हाला निवडून दिलंय, मग तुम्ही अस्वस्थ का होताय असं राऊत म्हणाले. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याकडील माहिती पवारांकडे पोहोचवली असेल असंही ते म्हणालेत. पाहूयात. शिवसेनेचे खासदार असतील किंवा माननीय पवार साहेबांचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार असतील, तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे की मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे, मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरतंय? काही कारण नाही ना. मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं. मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली असेल, एवढंच मी मानतो. राऊतसाहेब, तुम्ही म्हणता की अस्वस्थ असण्यामागे काही कारण आमचे 6 गेले, कशा करता अस्वस्थ होते? यानंतर आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात ही बैठक बोलावलेली आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत यावेळेस मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याची माहिती आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते आणि त्या संदर्भात आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात ही बैठक बोलावलेली आहे अशी माहिती सध्या मिळते. तर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री यावेळेस संवाद देखील साधणार आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्याच आश्वासनावरून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत. रिंग रोड प्रकल्प जो आहे नाशिकचा, त्याबाबत आज चर्चा होणार आहे. पुण्यात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेतील आजची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. चेंबूर झाड दुर्घटनेचा अहवाल आज महासभेपुढे सादर होण्याची शक्यता आहे. तर चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तसेच मान्सूनपूर्व कामांचा आज
जाब विचारत आज विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याची देखील शक्यता आहे. तर काही दिवसापूर्वी स्कूल बसवर झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा बळी गेला होता आणि त्यानंतर आता मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि त्याचमुळे आज मुंबई महापालिकेची महासभा होणार आहे. या महासभेतून चेंबूरचं झाड या दुर्घटनेप्रकरणी अहवाल सादर करण्यात येणार आहे. 10 वर्षीय मुलाचा जीव यात गेला होता, मृत्यू झाला होता. चेंबूरमध्ये स्कूल बसवर एक झाड कोसळून ही दुर्घटना घडलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनपूर्व कामांचा जाब आणि याच झाडांबद्दलचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.